वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। दूध आलंय, चहा प्यायचा असेल तर बनव ना मग तू पिऊयात आपण दोघं. नाही रे, मी तर चाललो फिरायला. सकाळचा टाइम व्यवस्थित असतो फिरण्यासाठी. चहा पिऊन घे. चहा करून ठेवलाय. लवकर आंघोळ करून घे, आपल्याला मंदिरात जायचं. हॅलो, मला मीटिंगला जायचंय. आपण मंदिरात वगैरे येत नसतो. मी विचारा नाही सांगितलंय, आपल्याला जायचंय मंदिरात फळ वाटप करायला. चल लवकर. जेवणार नाही का? वरला आमचं पोट तुमचं दान करतो. हे नाही विचारलं सकाळपासून पूजा पाठ काय करतोय. काय विचारायची गरज आहे? अरे आज आई बाबांची पुण्यतिथी आहे. अरे हालात नेहमीप्रमाणे उशिरा.
गुड मॉर्निंगची अपेक्षा होती, शेवटी दुपारच केली. थोडं काम होतं. बघा आम्ही बिनकामीच बसतो इथं. असं काही कंटिन्यू हे बघ, सरांनी मुंबईचा प्रोजेक्ट साठी तुला दिला आहे. आशा आहे की ते नेहमीप्रमाणे पूर्ण करशील. या ग्रुप सोबत आपले 20 वर्षाचे रिलेशनशिप आहे, ते तू मेंटेन करशील. आता सांग सकाळी कुठं गेला त्यामुळं मीटिंगला यायला इतका उशीर झाला. घर जायचं सांगायची. सांग रे, आता काम बी नाहीये, थोडं बरं वाटेल. अहो सर, आई बाबांची पुणे तिथे होती ना, त्यामुळं देवदर्शनासाठी आणि अन्नदानासाठी मंदिरात गेलो होतो. असं किती दान केलंस रे, तुझ्या एवढ्याशाने काय होणार त्यांचं. तू समजून घे गंगा, हा खूप मोठा गंभीर विषय आहे. याने कष्ट करू शकणाऱ्यांना धर्माच्या नावाखाली दान केले. याच्यासारखे कित्येक जण आहेत. खरं तर मी या प्रथेच्या विरोधात आहेच. आम्ही दडदाकटांना अन्नदान केले. आपण यांना दया मायाच्या स्वरूपात मदत करतो आणि यांचे फौजा दिवसेंदिवस वाढतच आहे. तर अशा परजीवींच्या विरोधात मला काहीतरी करायचंय. तू प्रोजेक्टवर लक्ष दे, त्याच्यावर आपलं पोटपाणी चालतंय. अरे यात करण्यासारखं खूप काही आहे. आत्ता फक्त एवढंच कर की यांना भिकेच्या स्वरूपात काहीही द्यायचं नाही. अंधा अपंगांना हवी तेवढी मदत कर. अशाने अट्ट्याकट्ट्या भिकाऱ्यांना जाणारा पैसा गरजवंतांना मिळेल आणि आपल्याला सत्कर्म लागेल. निवेदन सर, मला एक मीटिंग आहे. दोन पाणीपुरी. ए हॅलो. आणि पैसे मागताना देणाऱ्या व्यक्तीकडे बघूनच मागत जा. ओके. माझ्याकडून कर. मॅडम, एवढा पैशाचा मार्ग चाललाय ना, तर बिल पे करा सगळ्यांचं. बर्थडे सेलिब्रेट करून द्या मॅडम. बिल पे करेंगी मॅडम सबका. ए हॅलो. माझा काही बर्थडे वगैरे नाहीये आणि मी काही बिल वगैरे पे करत नसते. ओके. आमच्याकडे काही पैसा उरतो नाही चाललाय फालतू लोकांची पाणीपुरींची. फालतू कोणाला म्हणते? फालतू तुमचे विचार आहे. जाऊ दे ना, कशाला काय फालतू जपत लागला आहे. चल चल चल, जाऊ दे. फालतू गिरी लावले. का दिले त्याला पैसे तुम्ही? ते पण 10,000 रुपये. 10 रुपये, तो 10 रुपये, तो 10 रुपये. काय लावले? हा? आमचे पैसे का आम्ही तुला विचारून द्यायचेत का रे? आमचे पैसे आम्ही त्याला दिले तर तुला काय प्रॉब्लेम आहे? फालतू त्यांचे मला लागले. आम्हाला पण दे ना. का? काय संबंध? फालतू गिरी लावले. बरं, मी पण येतो ना फाटके कपडे घालून. मला पण द्या 10,000 रुपये. म्हणजे मॅडम, म्हणजे मैडम, ये आपको जिसको पैसे देना उन्हें उस पैसे का शराब बेचो. और आपने उसको पैसा दिया. मॅडम, तुम्ही जमा सर पैसे दिले ना, तो आमच्याकडे राहतो. त्याची बायको कमवते आणि हा 10 रुपये तो पैसे कमवत नाही, काय नाही, आणि मुंबईत फिरतो. थँक्स मित्र, आम्हाला सांगितल्याबद्दल. तुला माहित नाही का रे, तू बालिश आहेस ना. ए सॉरी. अरे आम्ही असा कधी विचारच केला नव्हता तुझ्यासारखा. आजपासून आम्ही पण नाही देणार कोणालाही पैसे. मॅडम, मी या पोरासाठी आलो होतो.
हा मुलगा आहे ना सकाळी पेपर टाकतो, दूध टाकतो आणि गाड्या बनवतो आणि विश्वास बसणार नाही, कॉलेजमध्ये तुला शिकतो हा मुलगा. अशांना कधी निघत नाही तुमच्या पॉकेटमध्ये पैसे कधी हा. मी पण आता नाही देत मला. काम करून पैसे. काम करून सोडा आणि काम